एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत चोरट्यास अखेर MIDC गुन्हे शोध पथकाने केले गजाआड। दिनांक 20 जुलै 2023 तसेच दिनांक 19 जुलै 2024 असे दोन वेळेस इंडियन बँक मुंबई आग्रा हायवे MIDC अंबड नाशिक येथील बँकेत असलेल्या स्ट्रॉंग रूम लॉकरच्या स्लॅबला होल भगदाड पाडून त्यातून दोरीच्या सहाय्याने आत प्रवेश करून स्ट्रॉंग रूम लॉकर कटरच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप शेवाडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील व गुन्हे शोध पथकाचे तांत्रिक व मानवी संसाधनांचा कौशल्यपूर्ण वापर करून घटनास्थळावरील CCTV फुटेजचा अभ्यास करून खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त करून त्या आधारे अंबडगाव येथील मनिया शाळेसमोरून अमित कुमार शिवशंकर प्रसाद वय वर्ष 22 यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली। अटकेदरम्यान आरोपिताकडे सखोल तपासणी केली असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंडियन बँकेत चोरी, कंपनीत चोरी तसेच मोटारसायकल चोरीचे असे खालीलप्रमाणे 7 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले। तर एकूण 1,59,223 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाडे, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, जितेश शिंदे, विश्वास साळुंखे, संदीप खैरनार, आवेज शेख, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, महेश सावंत, हेमंत आहेर, दीपाली खर्डे, विजय सोनवणे, अर्जुन कांदडकर, राहुल सोनवणे यांनी पार पाडली। दिनांक 20/7/2023 आणि 19/7/2024 असे दोन वेळेस इंडियन बँक MIDC हद्दीतील फोडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता। त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। त्यातील आरोपी हे आमचे DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे। यातील आरोपिताकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये बँक चोरीचे 2 गुन्हे, त्यानंतर कंपनी चोरीचे 3 गुन्हे आणि 2 बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।